नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात लर्न विथ जावेद सीएन पाटील यूट्यूब चॅनल. या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज पाहत असतात. आज आपण नीट 2026 यासाठी जी काही एंट्रान्स एक्झामिनेशन घेतली जाणार आहे त्याच्यासाठीचा सिलेबस काय असणार आहे तो आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत. सिलेबसमध्ये चेंजेस हे झालेले आहेत काही प्रमाणामध्ये, मात्र त्याचे चेंजेस नेमके कोणते ते आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवनवीन माहितीची व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस आपल्याला त्याचे नोटिफिकेशन प्राप्त होतील. तर अगोदर मित्रांनो, एनटीए कडून 5 जानेवारी 2026 ला एक पब्लिक नोटीस जारी झाली. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी स्पष्टपणे सूचना केलेल्या आहेत, कारण अजून ऑनलाईन जे काही ऍप्लिकेशन आहेत, रजिस्ट्रेशन आहे ते सुरुवात झालेली नाही. तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी त्याच्यासाठीच पब्लिक नोटीस ही इश्यू झालेली आहे. त्याच्यामध्ये म्हटलंय की आधार कार्ड वरील आणि इतर सगळे जे काही बाबी आहेत त्या सगळ्यांवर नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, फोटोग्राफ, ऍड्रेस, बायोमेट्रिक इन्फॉर्मेशन या जे काही बाबी आहेत त्या आत्ताच चेक करून घ्या. जर समजा काही दुरुस्त्या करायच्या असतील तर रजिस्ट्रेशन सुरू होण्याच्या अगोदर या सगळ्या करून घ्या, म्हणजे विद्यार्थ्यांना ऐनवेळेस धावपळ त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची होऊ नये, हा त्याच्या मागचा दृष्टिकोन. अवेअर त्या ठिकाणी आपल्याला एनटीए हे अगोदरच करून देत आहे. सिलेबस चेंजच्या बाबतीत एक पब्लिक नोटीस 8 जानेवारी 2026 ला ही आलेली होती. बघा, इथं म्हटलंय की सब्जेक्ट सिलेबस फॉर नीट 2026, आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सुरुवातीलाच एक माहिती मी देऊ शकतो की या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपण वारंवार अशा प्रकारची जी काही माहिती आहेत त्या निश्चित पद्धतीने पाहायच्या असतात, म्हणजे आपल्याला त्याची इत्तंभूत माहितीही मिळत असते. इतर कुणावरही अवलंबून न राहता या सगळ्या बाबी या अधिकृत वेबसाईटवर असतात. याच्यामध्ये सिलेबसच्या बाबतीत सुद्धा 22 डिसेंबर 2025 ला सिलेबस मध्ये काय चेंजेस आहेत त्याच्या बाबतीतली पब्लिक नोटीस ही एनटीए ने इश्यू केलेली आहे. बघा, याच्यामध्ये आपण बघू शकतात की अपडेटेड सिलेबस फॉर नीट 2026 हे सगळे लेटर्स आणि हा सगळा सिलेबस आपल्याला उपलब्ध आहे. आपण आता फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी यांचा जो कोणता सिलेबस आहे नेमका तो पाहूया. त्याच्यामध्ये जे काही युनिट मधले सब टॉपिक जे काही आहे ते मी काही वाचणार नाही, ते आपण वाचू शकतात. फिजिक्स जर पाहिला तर फिजिक्स अँड मेजरमेंट हे युनिट 1, कायनेटिक्स, लॉज ऑफ मोशन, वर्क एनर्जी अँड पॉवर, रोटेशनल मोशन, ग्रॅव्हिटेशन, प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स अँड लिक्विड्स, thermodynamics, kinetic theory of gases, oscillation and waves, electrostatics, त्यानंतर करंट इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ करंट अँड मॅग्नेटिझम, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन अँड अल्टरनेटिंग करंट्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, ऑप्टिक्स, ड्युअल नेचर ऑफ मॅटर अँड रेडिएशन, atoms and nuclei, electronic devices, experimental skills, हे चॅप्टर जे काही आहेत ते फिजिक्सचे होते. आता केमिस्ट्री मध्ये आपण युनिट्स बघूया. त्याच्यामध्ये अगोदर फिजिकल केमिस्ट्री, सम बेसिक कन्सेप्ट्स इन केमिस्ट्री, ॲटॉमिक स्ट्रक्चर, केमिकल बॉन्डिंग अँड मॉलिक्युलर स्ट्रक्चर, केमिकल थर्मोडायनॅमिक्स, सोल्युशन्स, इक्विलिब्रियम, redox reactions and electrochemistry, chemical kinetics. त्याच्यानंतर हा इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मधले युनिट्स, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स अँड पिरियोडिसिटी इन प्रॉपर्टीज, ब्लॉक एलिमेंट्स, नंतर ब्लॉक एलिमेंट्स पुन्हा त्याच्यामध्ये वेगळा टॉपिक, कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स, ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधलेच प्युरिफिकेशन अँड कॅरेक्टरायझेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स,
some basic principles of organic chemistry, hydrocarbons, organic compounds containing halogens, organic compounds containing oxygens, organic compounds containing nitrogen, biomolecules, principles related to practical chemistry. आता बायोलॉजीचे चॅप्टर्स, युनिट्स, डायव्हर्सिटी इन लिव्हिंग वर्ल्ड, structural organization in animals and plants, cell structure and function, plants physiology, human physiology, reproduction, genetics and evolution, biology and human welfare, biotechnology and its applications, ecology and environment. तर अशा प्रकारचे हे टॉपिक्स आहेत. अजून याच्या अपडेट्स जे काही येत जातील किंवा रजिस्ट्रेशनची जी काही सुरुवात होईल त्यावेळेस आपल्या समोर तो व्हिडिओ मी घेऊन येतच आहे. तोपर्यंत त्या ठिकाणी थांबतो. हा व्हिडिओ इतरांना शेअर करायला विसरू नका. थँक्यू.